यानंतर बातमी आहे मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेची। सलगच्या सुट्ट्यांमुळे सध्या मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग मंदावलेला आहे। बोरघाटामध्ये वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत। नाताळच्या सुट्ट्यांमुळे पुणे मुंबई महामार्गावरती वाहनांच्या आपण लांबच लांब रांगा पाहतोय। सध्या मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेमध्ये घाटामध्ये गेले अनेक दिवस काम सुरू आहे आणि ते काम शिवाय जोडून आलेल्या सुट्ट्या याच्या निमित्ताने अनेक पर्यटक हे लोणावळ्याकडे पुण्याकडे जात असतात आणि म्हणूनच प्रचंड मोठा ट्रॅफिक जाम आपल्याला पाहायला मिळतोय। या संदर्भात आपण माहिती घेऊया। आपले प्रतिनिधी नाजिब मुल्ला आपल्या सोबत आहेत। नाजिब, नक्की कुठल्या दिशेने जास्त ट्रॅफिक झालाय, मुंबईकडे येताना का पुण्याकडे जाताना? मुंबईकर मोठ्या संख्येनं नाताळचा सण जो आहे तो साजरा करण्यासाठी पर्यटन स्थळ या ठिकाणी गाठतायत। महाबळेश्वर असेल, गोवा असेल, अशा ठिकाणी ते पोहोचण्याचा प्रयत्न करतायत। परिणामी मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या या द्रुतगती महामार्गावरती बोरघाटामध्ये या वाहनांच्या लांबच लांब रांगा आपल्याला पाहायला मिळतात। त्यामुळं हा द्रुतगती महामार्ग जो आहे तो या ठिकाणी अतिशय मंदावल्याचं दिसतंय। कासव गतीनं वाहनं जी आहेत ते पुढं सरकत आहेत। पुढच्या काही तास ही अशाच प्रकारची परिस्थिती राहील असं वाहतूक पोलिसांकडून या ठिकाणी सांगण्यात येत आहे आणि ही वाहतूक कोंडी फोडण्यासाठी काही उपाययोजना आता राबवल्या जाणार आहेत। टप्प्याटप्प्यानं या ठिकाणी पुण्याकडे जाणारी वाहतूक थांबवली जाईल आणि दोन्ही मार्गावरून मुंबईकडे येणारी वाहतूक जी आहे ती या ठिकाणी सोडून ही वाहतूक कोंडी फोडण्याचे प्रयत्न यंत्रणांकडून केले जाणार आहेत। नाजिम, किती वेळापासून हा ट्रॅफिक आहे अशा पद्धतीने? सकाळपासून ही अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि आणखी पुढचे 2 ते 3 तास अशीच परिस्थिती राहील असं यंत्रणांकडून सांगण्यात येतं आणि ते वाहतूक कोंडी फोडण्यासाठी आता प्रयत्न केले जातात। धन्यवाद नाजिम आपण दिलेल्या माहितीबद्दल। त्यामुळे तुम्ही जर पुण्याकडे जाणार असाल तर आपला संपूर्ण कार्यक्रम अतिशय योग्य पद्धतीने तुम्ही प्लॅन करा। आपण पाहतोय ही दृश्यांमधली जी ट्रॅफिकची परिस्थिती आहे ती गेल्या 2 तासांपासून अशीच आहे आणि अजून 2 ते 3 तास अशीच राहील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।